नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला अजून हा झोल काय कळत नाही. तुम्हाला जर कळलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अवजड वाहन जर चालवायचं असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट आणि हेवी लायसन पाहिजे. रिक्षा चालवायची असेल तर तुम्हाला बॅच पाहिजे. टॅक्सी चालवायची असेल तर बॅच पाहिजे. बस चालवायची असेल तर बॅच पाहिजे. मग BSTची बस असो किंवा ST महामंडळाची बस असो, बॅच पाहिजे. पण मला हा फंडा काय कळला नाही की ओला उबेर जर चालवायचे असेल तर तुम्हाला बॅचची गरज नाही. प्रवासी वाहतूक करणारी साधनं बस असो, टॅक्सी असो, रिक्षा असो, यांना बॅचची गरज आहे. पण ओला उबेरला बॅचची गरज नाही. प्रवासी वाहतूक ते लोक करू शकतात. हा फंडा मला अजून काय कळला नाही. म्हणजे अशी दुटप्पी भूमिका का? कायदा आणि नियम सर्वांना एकच पाहिजे. त्यांना पण भले ड्रायव्हरच आपले पोट भरणार आहेत त्याच्यावर, पण त्यांना का नाही? कारण ते सुद्धा प्रवासीच वाहतूक करतात ना. परमिट तर त्याला पण आहे, रिक्षाला पण आहे, टॅक्सीला पण आहे, सगळ्याच गाड्यांना परमिट आहे. पण हा फंड मला अजून कळाला नाही की ह्यांना ह्याच्यातून सूट का दिली. म्हणजे नक्की ह्याच्यात काय घोळ आहे. तुम्हाला जर कमेंटमध्ये जर काय माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.